हॅलो. आज मी पूजा करते आहे. आता मांडणी करणार आहे इथे. नेहमीचीच आहे जागा. लेट सुरुवात केली आहे. काल आम्ही लेट आलेलो आणि थकलेलो सुद्धा. आणि सकाळी मग चिनू तक्षी लेट उठली, म्हणजे लेट झोपली. सो मला पॉसिबल नाही झालं लवकर उठून मी पूजा करणं. पण आता मी पूजा मांडणी करणार आहे. आज माझा उपवास आहे. हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी पाटोळे सुळके आपल्या माय लाईफ माय रूल्स या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. सर्वप्रथम मार्गशीर्ष गुरुवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मार्गशीर्ष महिना म्हणजे घराघरात चैतन्य आणि मांगल्याचं वातावरण. आज या पवित्र महिन्याचा शेवटचा गुरुवार म्हणजेच उद्यापन. गेल्या 4 आठवड्यापासून आपण ज्या भक्तीने देवीची सेवा केली, आज त्याची सांगता करण्याचा दिवस. पण ही सांगता म्हणजे निरोप नाही, तर देवीला आपल्या हृदयात कायमचं स्थान देण्याचा प्रयत्न आहे. हे जे रंगोली मॅट आहे, ते मी माझ्या एका गोड मैत्रिणीकडून घेतलं आहे. तिची ही पहिली ऑर्डर आहे, पण तिने खूप छान केलं आहे. तिचं नाव समृद्धी आहे. ती डोंबिवलीला राहते आणि हे तिने खूप रिझनेबलमध्ये दिलं आहे, कारण मी ऑनलाईन सुद्धा चेक केलं. ते खूप कॉस्टली जात होतं. तुम्हाला हवं असेल तर मी स्क्रीनवरती नंबर देते तिचा. तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. तिचा इन्स्टा आय डी आहे गोल्डन सॅम आर्ट म्हणून. आईच्या कृपेने तिच्या ह्या बिझनेसची खूप भरभराट हो. माझ्याकडून तिला खूप साऱ्या शुभेच्छा. सर्वप्रथम घराची स्वच्छता, रांगोळी आणि मग पूजा मांडणी करून घेतली. ही शिस्त आता सवय झाली आहे. सुवासिनींची ओटी भरून त्यांना वाण देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. आज खास नैवेद्यासाठी पुरी, भाजी, डाळ, भात, कांदा भजी, गाजरचा हलवा केला होता. आई म्हणते नैवेद्य जेवढा श्रद्धेने बनवू तेवढीच देवीची कृपा मिळते. कुमारिकांना भोजन ठेवले होते. त्यांना छोटे गिफ्ट देऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन हे व्रत पूर्ण झाले. कसा वाटला आजचा दिवस? कसे वाटले आजचे उद्यापन? तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.